पिंजरा पिंजरा रे. गोरख मला निर्दोष मानतोय, पोलीस निर्दोष मानतायत मला, मग तुलाच का माझ्यावरती संशय आहे? नाही बरोबर आहे, एकदा कान फटाळा पडलं ना की ते पडतच. काय काय फरक काय राहिला त्या अक्काच्यात आणि तुझ्यात? बघ बघ ती अक्का बघ, अजूनही ठामपणे उभी आहे दादाच्या मागे. अहो म्हणजे मला खरंच असं काही म्हणायचं नव्हतं, पण तुम्ही मोठ्या भाऊजींच्या निदान माफी तरी मागितलीत का? मला वाटतं मच्छिंद्र साहेब, या सगळ्याची कल्पना जर का आपण गोरखला आधी दिली असती आणि मग तुम्ही सह्या केल्या असत्या तर बरं झालं असतं. मला वाटतं गोरखचा इथे काही संबंध नाहीये. वकील साहेब, आम्ही हे जे काही करतो आहोत ते सगळं आमच्या मुलींच्या हिताचा विचार करूनच करतो आहोत. आम्हाला जेवढी काळजी आमच्या मुलींची आहे तेवढीच गोरखलाही, आणि म्हणून मला वाटतं त्याला याबद्दल काय आक्षेप नसावा. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. नागनाथ, तू ये. गोरख दादाला फोन का नाही लागत? अहो वीर दादा, सकाळीच गोरख काकांचा फोन आला होता. ते कुठल्या तरी गावी गेलेत. मग परत कधी येणार आहे? मला नाही माहिती, ते आनंदीलाच माहिती आहे. नारायणीने दिलेली बातमी कितपत गंभीर आहे ते कळायलाच मार्ग नाहीये. गोरख दादांशी बोलावं तर त्यांचा फोन लागत नाही, आनंदीशी बोलता येत नाही. मग 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 आता काय करायचं? काही करून मी आनंदीला भेटलंच पाहिजे, पण घरात भेटणं शक्य नाहीये. त्यामुळे काम कर, तिला माझा निरोप दे. संध्याकाळी काही करून तिला देवळात यायला सांग. मी देवळात तिची वाट पाहिन. हा, नक्की निरोप दे. तुझी हिम्मत कशी झाली पुन्हा एकदा यांच्या खोलीत यायची? कशी झाली तुझी हिम्मत? सरस्वती, वकील साहेबांचं काम झालंय, मला वाटतं त्यांना आधी जाऊ दे. यात येतो. आता 62.5% प्रॉपर्टी तुमच्या ताब्यात आली आहे. त्याचं जे काही करायचं असेल ते तुम्ही करू शकता. आता तुम्हाला अधिकारच प्राप्त झालाय ना या पॉवर ऑफ अटर्नीमुळे. येतो मी. इकडे बघ माझ्याकडे. यांच्या खोलीत यायची हिम्मत कशी झाली तुझी? का आलायस इकडे? नवीन कादंबरी लिहायला सांगणार आहेस यांना? हे बघ सरस्वती, त्यानं तसं काहीही केलेलं नाहीये. कदाचित गैरसमजातून किंवा मग चुकून तो या प्रकरणात अडकला असावा. त्याला मी आयुष्यभर तुझ्या पायाशी पडून राहील, तुझी सेवा करीन. कारण आता तू जो विश्वास दाखवलास ना, तो दाखवला नसतास तर आत्महत्याच केली असते मी. नाही, तू कशाला कष्ट घेतोयस आत्महत्या करायचे? मी सुखासुखी तुझा जीव घ्यायला तयार आहे, कळलं? हे बघ अक्का, दादाच्या मनात माझ्याबद्दल काही गैरसमज असतील तर ते दूर करायला मी इथं आलोय. हे बघा, गोरखचं आणि माझं कितीही वैर असेल ना तरी माझा त्याच्यावर विश्वास आहे की तो तुमच्या जीवाचं काही बरं वाईट करणार नाही. कारण तुमच्यावरती माझा जेवढा जीव आहे ना तेवढा जीव गोरखचा आहे. पण हा, याच्यावर माझा मात्र विश्वास नाही. हा माणूस नाही, नाग आहे, नाग. स्वार्थासाठी स्वतःच्या आईला सुद्धा डसायला पुढे मागे बघणार नाही हा. मी तुम्हाला आधीच सांगते, जोपर्यंत हा तुमच्या खोलीत आहे ना तोपर्यंत मी इथून बाहेर जायची नाही. ठीक आहे दादा, मी जातो. पण जाता जाता एक गोष्ट सांगतो तुला, मी जर का नाग असेल ना तर ही या घरात घुसलेली घुस आहे. अख्खा शेलारवाडा पोखरून काढला या बाईने. आणि आता 62.5% ताब्यात देऊन तू मोठी चूक करतोय, ज्याचा पश्चाताप तुला होणारच आहे. आणि या सगळ्याला गोरखची संमती नसेल असं मला वाटते. पण तरी आता गोरखशी बोलायलाच हवं.